भक्ती वेदांत वारकरी संस्थेच्या पाठीमागील बाजूला या ठिकाणी संत निळोबाराय गाथा मंदिराचं भूमिपूजन थोड्याच वेळा संपन्न होत आहे. मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ऐकून स्वामींनी जगदंबेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीने कर्मभूमीने पावन आणि पुनीत झालेल्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने वास्तव्यानं पावन आणि पुनीत झालेल्या आणि संत मालिकेतील अखेरच्या संत म्हणून ज्या संतांना जगत मान्यता त्या ठिकाणी भेटली आणि खर तर ज्यांच्या भेटीसाठी योग्य 28 विटेवरती बसलेल्या पांडुरंगाला देखील चंद्रभागेच्या वाळवंटातून उडी मारून खाली ज्यांच्या भेटीसाठी यावं लागलं आणि सहदेह वैकुंठाला गेलेले संत तुकाराम महाराजांना देखील त्यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा धर्तीवरती यावं लागलं. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी माझी वाढवली मती गुण वर्णा व्यासपूर्ते निळा म्हणे मी बोलता दिसेपर्यंत त्याची सत्ता असे महान संत खऱ्या अर्थानं त्या भूमीला लाभले. ते शिरूरची पावन भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं विद्येचे देवता म्हणून प्रथम पूजावा गणपती ही भारतीय संस्कृती आणि अष्टविनायकांपैकी एक अधिष्ठान असणार आपलं महागणपती रांजणगावचा गणपती बाप्पाला प्रथमतः वंदन करून आणि अनेक साधू संत आज खऱ्या अर्थानं साधू संत येथे घरातोची दिवाळी दसरा आज अनेक महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातील आज साधू संतांचे मांदी आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे. आणि या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं श्री संत निळोबाराय गाथा मंदिर आणि संत पंचायत मंदिर भूमिपूजन आणि शिलान्यास समारंभाच्या निमित्तानं आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साधक हृदय आणि साधकांच्या हृदयावरती खऱ्या अर्थानं ज्यांचं अधिष्ठान आहे त्या धरणी हरिभक्ती परायण बरोबर नारायण महाराज जाधव डॉक्टर बाबा आळंदीवरून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे साधक हृदय खर तर ज्यांचं देखील नितांत अशी सेवा आणि भक्ती त्या ठिकाणी आहे त्या आदरणीय हरिभक्ती परायण नंदकिशोर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण आणि खर तर साधकांच्या हृदयावरती ज्यांचे अधिष्ठान आहे मोठे माऊली म्हणून आपण ज्यांना संबोधित केलंय ते गुरुवर्य हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज कदम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी देखील संत मंडळीचं निर्माण केलं आणि ज्यांच्यावरती भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे त्या दरम्यान कृष्ण कृपांकित हरिभक्ती परायण डॉक्टर विकासानंदजी महाराज निसार खर तर महाराज आपण देखील या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संत निळोबारायांचे वंशज आणि त्यांची परंपरा खऱ्या अर्थानं पुढे चालवण्याचं काम ज्यांनी केले ते गोपाळ महाराज मकाश्वर बाबांचं देखील आगमन या सोहळ्याच्या निमित्तानं होत आहे. त्याचप्रमाणे आळंदी देवाचे इथून साधकांचे हृदय साधक हृदय आदरणीय ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे महाराजांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि खर तर या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती ज्यांनी अनेक वर्ष राज्य केलं त्या आदरणीय शिरूरचे माजी आमदार आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब त्याचप्रमाणे संत निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष आणि अहिल्यानगरचे नेते राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अशोकरावजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण नरहरी सांगळे महाराजांचे देखील आगमन या सोहळ्याच्या निमित्तानं होतं. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय आरतीताई भुजबळ आपण देखील या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांची परंपरा साक्षात उतरवणं संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी परंपरा ते चालू ठेवले ते प्रशांत महाराज मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचा नामोल्लेख करून स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. सर्वांनी बसून घ्या. या ठिकाणी पूजा चालू आहे. काही वेळासाठी मी महाराजांकडे माहिती देतो. नक्षत्र मेषराशि चंद्र धनुराशि श्री सूर्य मिथुन राशि देवगुरु एवं रंग विशिष्टायाम शिव पुण्यतिथ मना मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अहम कश्यप गोत्रोत्पन्नाहम तुमचं नाव घ्या म्हणायचं. अस्माकं सहकुटुंबाना परिवाराना क्षेम स्थैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अनंत
कूर्म भूमिदेवता श्री संत नरोबाराय गाथा मंदिर तथा च संत पंचायतन मंदिर शिलान्यास भूमिपूजनाख्यं कर्मं करिष्ये रंगत्वेन श्रुण्य तरंगत्वेन गणपति पूजनं च करिष्येऽन्त अनंत कुर्म भूमिदेवता पूजनं च करिष्ये श्रीमन्महागणाधिपतये नमः ध्यानं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः आवाहनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः गणपति महागणपति देवताय नमः पादयोपाद्यं समर्पयामि महागणपतये नमः हस्तवार्घ्यं समर्पयामि महागणपति देवताय नमः मुखे आचमनीजलं समर्पयामि स्नानं समर्पयामि महागणपति देवताय नमः सकलोपचारादय गंधाक्षत हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं च समर्पयामि महागणपति देवताय नमः धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यम् ओम प्राणाय स्वाव्याणाय स्वावधानाय स्वाहा स्वाहा ब्रह्मणे स्वाहा हस्तवृक्षं समर्पयामि मुखवृक्षं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि मुखवासार्धे मुखीफलताम्बूल हिरण्यमुद्रा दक्षिणाद्रव्यं च समर्पयामि नमस्काराः नमस्करोमि मंगलमूर्ति देवताय नमः कर्पूर गौरव करुणावतारौ संसार सारौ भुजगेन्द्रहारौ सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम यज्ञनमजन्ददेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकमयमानाः सचन्दयत्तवर्णय साध्यः सञ्चिदेवाः मन्दपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि सारखं पाणी टाकत गणपतीवर ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं दत्तोऽसि तमेव केवलं ददासि तमेव केवलं ददासि तमेव जलमर्दासि तमेव सर्वं खल्लं ब्रह्मादि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतमस्मि सत्यमस्मि अवत्वमाम् अववक्तारमां शोधारमां उदातारमां उदातारमानुच्चानमवशेषम् अवपश्चादाता पुरस्तादा उत्तरादाता दक्षिणादाता चौदवादाता अवाधरादाता सौतो मां पायि पायि समन्दातो वाङ्मयि त्वं चिन्मया त्वमानन्दमयि त्वं ब्रह्ममया त्वं सतिदानन्दोचितं प्रत्यक्षं ब्रह्मादि त्वं ज्ञानमय विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वं जायते सर्वं जगदिदं तत्त्वं तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि मिषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नवातं चत्वारि वाक्पदानि तमुखत्रयातीतः तमस्तात्रयातीतः तं देहत्रयातीतः तं कालत्रयातीतः तं मूलाधार शिरोधनित्यं तं शक्तिरात्मका त्वां योगिडायतनित्यं तं ब्रह्मा तं विष्णु तं रुद्र तं इन्द्र तं अग्नि तं वायु तं सूर्य तं जलवास्तं ब्रह्म भोर्भवस्वरं गणादिं परमुच्चार्य वर्णादिनन्तरमानुस्वार परद्रा अर्धेन्द्र सिनन्तारेण रुद्धं तत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वम् आकार मध्यम रूपमानुस्वार संख्यरूपं बिन्दरतर्पं नाद सन्नानं सहितादं निशेषागणेश विद्या गणकरुषि निचल गायत्री छन्दा गणपति देवता ओम गंगणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्थमं पाशमं कुलधारिणं रडञ्जनोत विभ्राणं शकतयां रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाततं रक्तगन्धानि त्वां रक्तपुष्पैः सुवदितं भक्तानुकमिदं देवं जगत्कारमुचितम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकटे पुरुषात्रं नेपथ्याय नित्यं स योगिनां रः नमो रातपते नमो गणपते नमो प्रमदपते नमस्ते अस्तुलम्बोदराय एकदन्ता विघ्न विनाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः ओम सहनावतु सहनो भुनक्तु सव्यं कर्मावै तेजस्विनावधितमस्माविद्वचावै ओम शांति 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 ऋद्धिबुद्धि देवता सहित महागणपति देवताय नमः वस्त्रं समर्पयामि महागणपति देवताय नमः गंधं समर्पयामि गन्धाक्षदां समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं च समर्पयामि माल्यार्थे पुष्पाणि समर्पयामि धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि धूपदीप सावधाने स्वाहा स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ओम प्राणाय स्वाव्याणाय स्वावधानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा हस्तवृक्षं समर्पयामि मुखवृक्षं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि मुखवासार्थे मुखीफलताम्बूलं समर्पयामि कृताया पूजाया साधुपुण्यार्थे हिरण्यमुद्रा दक्षिणाद्रव्यं च समर्पयामि कर्पूर गौरव करुणावतारौ संसार सारौ भुजगेन्द्रहारौ सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी
सहितं नमामि रिद्धि बुद्धि देवता सहित महागणपति देवताय नमः प्रार्थना पूर्वक नमस्काराः नमस्करोमि कार्यं सिद्धिमायातु प्रसन्नतो हि धात्रे विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुनायका अनया सकल विघ्नहरता महागणपति देवता प्रियंताम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव शुभकार्येषु सर्वदा आणि सकल विघ्नहर्ता महागणपति देवता प्रियंताम पृथ्वी मंत्र शिवेन प्रचुर पृथ्वीत मंत्र शिवेन प्रचुर से कुमलत्रं जात्रे विनियोगा ओम पृथ्वीत लोका देवी त्वं पवित्रं गुरु जासरम अपसर्पन्तु ते एक भूता भूमि संस्थिताः पूजा कर्म समारभेत मना मह्यं सामने महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचनापेक्षमाणाय आद्य करिष्यमान शिलान्यासता भूमिपूजनाख्यं कर्मणाः पुण्याहं भवन्दो अस्तु पुण्याहं मना मह्यं सगळमणे महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय आद्य करिष्यमान भूमिपूजन कर्मणाः तदा च शिलान्यास कर्मणाः स्वस्ति भवन्दो ऐश्वते सत्य मह्यं सगळमणे महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचनापेक्षमाणाय आद्य करिष्यमान भूमिपूजन कर्मणाः शिलान्यास कर्मणाः रिद्धि भवन्दो कर्मध्यतां मह्यं सगळमणे महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय आद्य करिष्यामः शिलान्यास भूमिपूजन कर्मणाः पूर्व संकल्पित भगवान निरोबा महाराज देवताः संत पंचायतं देवता मंदिर निर्माण कर्तुं तत्प्रीत्यर्थे भूमिपूजन शिलान्यास कर्मणाः स्वस्ति भवन्तो सुंदायुष्मते सत्यायुष्मते पुण्याः भवन्तो ब्रुवन्तु मातृनाथुराः पक्षातो सागरा सर्वे सप्तन्वी पावो संग्रा ऋग्वेद वेद सामवेद हेतवर्णा अंगश्च सविता सर्वकलशन्तु समासिता अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिगणिता अयान्तु दीपूजातं दक्षे कारकाः गंगे चवणे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जस्मिन् सन्निधिं कुरु नमः गन्धपुष्पं समर्पयामि पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः सप्तनद्याय नमः सप्तसमुद्राय नमः सर्वक्षेत्राय नमः सर्वतीर्थाय नमः सर्वदेवताय नमः कलशावानं प्रक्षिप्य विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात् आगमनं देवान गमनात् रक्षतां कुर्वे घंटारव तत्र देवता भानरक्षणं भूदीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां रव्यः आरोग्यं तच्च परेच्मे दीपक ज्योति नमस्ते शिवं करोति कल्याणमारोग्यं सुख संपदा शत्रुबुद्धि विनाशाय पूजा दीप नमस्ते दीपकस्थ देवताय नमस्कारं करोमि प्रधान कलश स्थापनम् ओम महिद्यो पृथ्वी जल इमं यज्ञतामि प्रतान परिमभि ओम चंद्राज्ञायस्मै कृति ब्राह्मण सम्राजन पारयामसि ओम कलश धावति पवित्रे पुरुषुत्थर यज्ञ च वर्धते ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती सुतित्रिस्तोमं सचिता प्रश्नाति गमत्वते वितस्याजी केशुनया शिशोमया ओम गंधद्वारांतरादर्श नित्यपुष्टांकरेष्मि ईश्वर्यं सर्वभूतानां तामिवोपवये श्रियं यावोचि प्रवाजाता धामानि सप्तचा ओम कांडात प्रहन्ति परुष परि एवानो दूर्वे प्रथम पुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पति वसुतास्तानवञ्चन्तवसः सहिरत्नानदासुते सुवाते सविता भगः कम्भागं चित्रिमीमय हिरण्यरूपनचन्द्रोपपानपाच्छेदुहिरण्यवना हिरण्यदादत्तनमस्मै वासवासा परवीत आगात् सौस्त्रियान् भवते जायमानः तन्निरासकवय उन्नयन्ति स्वाभ्यो मनसा पतवष्टिचमर्जं शतकृत तत्त्वायामि शुनश्येप वर्णतुष्टुभ वर्णावाने विनियोगः ओम तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमान विलासाते यजमानो अविर्भिः अहेळमानो वर्णोषकं समानायु प्रमोषि कलशे गुरुं सांगं सपरिवारं शक्तिकम् आवाहयामि मुर्वस्वः मंदिर निर्माण कर्तुं वरुणदेवताय नमः ध्यानं वरुणदेवताय नमः वरुणाय महापादे उपाद्यं हस्ते मुखे आचमनिस्नानं समर्पयामि वरुणदेवताय नमः गन्धाक्षत
पुष्पाणि संपूज्य वरुणदेवताय नमः धूपदीपं समर्पयामि स्करवादनैवेद्यं प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणाय स्वाहा हस्तवृक्षं समर्पयामि मुखवृक्षं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि हि नैवेद्यं संगणावतारौ संसारधारं जगेन्द्रहरं सदा वसन्तौ हृदयारविन्दे भं भवानी सहितं नमामि ॐ यज्ञनवचन्द देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्यः सन्ति देवाः मन्दपुष्पाञ्जलिं समर्पयामि वरुदेवताय नमः तत्वायामि ब्रह्मणा वन्दवानदाशास्ते यजमानो हविर्भिः अहेळमानो वरुण्याभिषुकं समानायु प्रमोषि अनेन पंचोपचार पूजनेन अपांपति वरुणदेवता प्रियन्ताम् ॐ शौना प्रदक्षिणान्वेषणि यच्छानः शर्म सप्रथः भूमिदेवताय नमः इदं विष्णुचक्रमे त्रयदानि दधे पदम् समूलमस्य पावसरे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमामृतात् अनन्त कूर्म भूमिदेवताय नमः ध्यानं समर्पयामि ॐ सहस्रशिरशापर्जदाक्षद्रोपात् सवक्षतावत्वात्यतिशतशाङ्गुलम् अनन्त कूर्म भूमिदेवताय नमः आवाहनं समर्पयामि पंचगतवदन सुपारी पुरुषः पादौ च विश्वाभूतानि त्रिपादशामतन्दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि त्रिपादुर्दौदैर्वक्षक्रामदशासनानशनयामि हस्तार्घ्यं समर्पयामि तस्मात् विराजजायत विराजवादि पुरुषः सजातोऽत्यरुष्टपश्चात् मुख्याचमणि समर्पयामि स्नानौ यद्पुरुषना विषादेवाय यज्ञवतन्वता वसन्त्वाचाचेताजं ग्रीष्मयुध्वचन्दये स्नानं समर्पयामि अनन्तकूर्म भूमिदेवताय नमः गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि धूपमाघ्रापयामि धूपमा खरवासनैवेद्यं प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा हस्तवृक्षं समर्पयामि मुखवृक्षं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नमस्कारः नमस्करोमि कर्पूरगौरौ करुणावतारौ संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ॐ यज्ञवचन्ददेवास्तान् धर्माणि प्रथमान्यासन्नदेहनाकमयमानः सचन्दयत्त पूर्वे साध्याः सन्ति देवा मन्दोषिवाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि अस पंचकर्मसमूलमशमाङ्गे त्रिपदाभिचक्रमे विष्णुं गोपादाभ्यात धर्मानन्दशैत्यसटा तद विष्णोः परमं परं सदा पश्यन्ति श्रेय दिव्यवचक्षुरात्मा तद्विप्रासो विपञ्जव जाङ्गुर्वाद समन्दते विष्णोर्यत परमं परं देवशस्तवान् सवितो पशुवे श्रेष्ठोर्वाभ्यां विष्णोस्ताभ्याग्निविचिञ्चामि बलाय श्रीशेनाद्याय अमृताभिषकस्तु शान्ति पुष्टि तुष्टि चास्तु ओम शान्ति शान्ति शान्तिः वरदेवाजयन्तं साध्यारुषै चैव वस्त्रं समर्पयामि क्षत्रि तस्मात् वसंस्थाञ्चकनिवायुव्यानारण्यान् ग्राम्याच्चये अनन्तकूर्म भूमिदेवताय नमः गन्धाक्षत हरिद्रा कुङ्कुम सौभाग्यदेवीं च समर्पयामि अनन्तकुर्मिदेवताय नमः गन्धनाक्षत हरिद्रा कुङ्कुम समाल्यार्घे माल्यार्घे पुष्पाणि समर्पयामि तस्मात् स्वाजायन्त एके च भयार्ताः गावो हजग्निरे तस्मात् स्माजाताजा माल्यार्थ पुष्पं धूपमाग्रापयामि यत् पुरुषं यद्गु कलिदाव्यकर्ममुखं जवशको बाहु काउरुव धूपमाग्रापयामि ब्राह्मण समुखमाचित बाहुराजन्यकृताः उरुत्वचतवैशपतिव्यामि शुद्रवाजायत धूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्य पानी फिरवा चंद्रमा मनसो जात चक्षुश्रिया जायत मखंडेन्द्रश्चाग्नि च प्राणाद्वार जायत शर्करा द्वाटिका खरवास नैवेद्यं समर्पयामि अम्राणाय स्वाहा बाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा हस्तवृक्षं समर्पयामि मुखवृक्षं समर्पयामि करग्नादे चन्द्रं समर्पयामि मुखवासादे पुजीफलपाम्बुदं समर्पयामि कृताया पूजाया हिरण्यमुद्रा दक्षिणाद्रविं च समर्पयामि नमस्कारं करोमि वरुदेवताय नमः ओम
कुर्म देवताय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वसुदेव सुतं देवं कंसचानमृगं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं अनंत कुर्म भूमि देवताय नमः तकुन अनंत भूमि देवताय नमः नमस्कारं करोमि कर्पूर गौरवं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम यज्ञन्वजन्दरेवासान् धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्द यत्र विवेशाध्याः सन्ति देवाः मन्दपुष्पाञ्जलि नमस्कारं करोमि अपराधसहस्राणि कृत्यनशिम्यादासुमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि पूजां च वजानामि क्षमतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सृजत् पूजित मया देव परिपूर्णं तदस्मै यस्य स्मृत्याज्ञा न्यूनं सम्पूर्णता याति भगवान् श्री अनंत कुर्मि देव भूमि देवता पूजनाख्यं कर्मणः भगवान परमेश्वर देवतार्पणमनस्तो वास्तु निर्माण मंदिर निर्माण करतो विश्वकर्मा देवता पूजनं च करिष्यामि समर्पयामि विश्वकर्मा देवताय नमः आवाहनं विश्वकर्मा देवतानास्तं पंचकपन्नचार्य भगवान विश्वकर्मा देवताय नमः पादयोपाद्यं हस्तैवार्घ्यं मुखे आचमनं समर्पयामि भगवान विश्वकर्मणे नमः विश्वकर्मणे नमः गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि धूपदीपं समर्पयामि विश्वकर्मा देवताय नमः नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा हस्तवृक्षं समर्पयामि मुखवृक्षं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि विश्वकर्मा देवताय नमः नमस्कारः नमस्कारेण पंचोपचार पूजनेन विश्वकर्मा देवताय नमः गायत्र्यै नमः सावित्र्यै नमः सरस्वत्यै नमः विश्वकर्मा देवता नमस्कारं करोमि शिलादेव्यै नमः गौरी सहस्राक्षरा परम देव्यो मन्नपगा शिलादेव्यै नमः पगा शिलादेव्यै नमः ध्यानं समर्पयामि हिरण्यवर्णामरणि सुवर्णजपसभा लक्ष्मीं जातवेदो महावः शिलादेव्यै नमः आवाहन मंदिर निर्माण कर्तुं शिलादेव्यै नमः आसनं समर्पयामि करमाद्राजं नेतृतां वन्दे पद्मे स्थितां प्रणतामेव पवयस्य शिलादेव्यै नमः हस्तवार्घ्यं समर्पयामि तस्माद्विराजयायत विराजराजिपुरुषः सगात्वात्यरिष्टपत्यं शिलादेव्यै नमः मुखे आचमने जल समर्पयामि स्नानं संसार सारमचेंद्रहारं ज्यांना संबोधित करतोय त्याचप्रमाणे साधक हृदय हरिभक्तीपरायण नंदकिशोर दादा वाघमारे त्याचप्रमाणे छोटे मोठे माऊली आणि साधक हृदय ज्ञानेश्वर महाराज कदम त्याचप्रमाणे कृष्ण कृपांकित साधक हृदय विकासानंद महाराज मिसाळ गोपाळ महाराज मकाशीर संत निळोबारायांचे वंशज त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराजांचे वंशज योगेश महाराज गोसावी संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज मोरे त्याचप्रमाणे साधक हृदय ज्ञानेश्वर महाराज कुराडे त्याचप्रमाणे आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब संत निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य अशोकरावजी सावंत साहेब त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आपल्या शिरूर तालुक्याचा भूषण नवनाथ महाराज माशेरे त्याचप्रमाणे अविनाश महाराज साळुंके नरहरी महाराज सांगळे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज गाडगे या सर्वच महाराज मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तीपरायण भास्कर महाराज जगदाळ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचा पाया पूजन या ठिकाणी केलं जातोय आणि खरं तर हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य साधक हृदय मारुती बाबा कोरेकर बाबांचे देखील आशीर्वाद या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आणि साधक हृदय महंत शांतीनाथजी महाराज श्री क्षेत्र पंढरपूर यांचे देखील आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्या सर्वांचाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने विस्तारिले आवर जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला शिकळस भजन करा सावकाश बहिणा फडकवती ध्वजा त्याने रूप केले योजा खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं एकनाथ महाराजांनी खरं तर नामदेव महाराजांनी त्याचा आवार त्या ठिकाणी विस्तारित केला एकनाथ महाराजांनी खऱ्या अर्थानं भागवत धर्माच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ज्ञान दिलं आणि तुकाराम महाराजांनी त्याचा कळस केला आणि त्या ठिकाणी संत कान्होराज महाराज
यांचा संस्थान खरं तर केंदूर गावामधून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. पंचक्रोश येथील त्याचप्रमाणे शिरूर असेल श्री संप्रदायाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर भरकटलेला समाज चांगल्या मार्गावरती कसा आणता येईल, जे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून अखेरचे संत निळोबारायांपर्यंत कटकर बाबांना विनंती असणारे आपण समोर या. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम त्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं किंवा आपल्या धर्मामध्ये म्हटलं जातं नळेगावमध्ये या पुण्यभूमीमध्ये चल आणि ठिकाणी खरं तर सगळ्यांचाच नामोल्लेख होणं गरजेचं आहे. परंतु वेळेअभावी आणि काहींचा नामोल्लेख माहित नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या जातील. आणि म्हणून सगळ्यांना विनंती, प्रत्येक गावचं एक एक प्रतिनिधी, सभापती ताईंना देखील विनंती असेल आपण पुढे या आणि प्रत्येक गावचे एक एक प्रतिनिधी, मग भजनी मंडळातील एक एक बबन महाराज शास्त्री, खरं तर महाराज आपण देखील उपस्थित आहात, विनंती असणारे आपण पुढे या आणि प्रत्येक गावातील एक एक प्रतिनिधी, अण्णापूर वारकरी संप्रदायातील एक एक प्रतिनिधी आणि राजकीय क्षेत्रातील एक एक प्रतिनिधी, सर्वांनी आदर्श सरपंच आणि शिवसेना नेते मल्हारी शेठ काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण समोर या. अण्णापूर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य भाजप नेते अंबादास मामा कुरंदळे, त्यांनाही विनंती आपण समोर या. त्याचप्रमाणे योगेश दादा थोरात, लहुजी थोरात विनंती असेल. त्याचप्रमाणे पिंपरी दोमाला गावच्या वतीनं सरपंच या ठिकाणी पाया खोदण्याचा पहिला जो टिकाव आहे भूमिपूजन अविनाश लाखन गावच्या वतीनं विनंती आपण समोर यायचं. चल सोमेश्वर भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्रजी विधाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष महाराज जाधव आहेत, रेवणनाथजी जाधव आहेत, ज्ञानेश्वरजी मिडगुले आहेत. त्याचप्रमाणे उमेश दादा दरोडे, खंडकरवाडी शंकर उपस्थित. त्याचप्रमाणे सभापती राजेंद्र दादा नरवडे, विनंती असेल आपण देखील पुढे यायचे. पत्रकार पोपटरावजी पाचन या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश दादा दरोडे, उत्तमरावजी भोसले, त्याचप्रमाणे आमचे उमेशजी दरोडे, पांडभाऊजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माणिकरावजी माळसकर, मंगेशदादा कुरंदळे, दादाभाऊजी घावटे, त्याचप्रमाणे हनुमंतजी पवार, बाबासाहेब गोरडे, त्याचप्रमाणे बाबासाहेब गोरडे, भिकाजी महाराज लोंढे उपस्थित आहेत. सर्वांसमोर चंद्रकांतजी धानवडे, उपसरपंच वाजेवाडी, मोरे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सेवा साधावया लोटांगण महाराम समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी देवने प्रसाद केले सखी माझी वाढवली मती गुण वर्णाव्या स्फूर्ती निळा म्हणे मी बोलता देशेपर्यंत त्याची सत्ताशे महान संत संत निळोबारा यांच्या मंदिराचा पाया समारंभ या ठिकाणी सगळ्या दिग्गज मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतं. खरतर आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब असतील, आदरणीय आशीर्वाद हृदय ज्ञानेश्वर महाराज कदम असतील, संत एकनाथ महाराजांचे वंशज साधक हृदय आदरणीय गुरुवर्य योगेश महाराज गोसावी असतील, संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण आणि साधक हृदय प्रशांत महाराज मोरे असतील, त्याचप्रमाणे संत पंढरीचं निर्माण ज्यांनी केलं आणि अनेक दिंड्या ज्यांच्या भागामध्ये येतात ते कृष्ण कृपांकित हरिभक्तीपरायण विकास